मदन सेनाड यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या उद्बोधनाला सुरुवात करावी. मंचावर विराजमान आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रामभाऊ, माननीय दत्ताभाऊ, आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर, आदरणीय बळवंतरावजी इथे आहेत, आदरणीय राजाभाऊ आहेत, आमचे पोफळी माझे मार्गदर्शक, डॉक्टर शरद काका मुरकुटे आहेत, केशवनगर सांस्कृतिक सभा या शिक्षण संस्थेचे प्रभाकरराव बडे आहेत, बच्चूजी आहेत राजकारण, आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर दिलीपराव सेनाड आणि अनेक जुने सहकारी कॉलेजमधली मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, सर्वप्रथम डॉक्टरांच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे राजाभाऊंचा मला फोन आला. राजाभाऊ म्हणाले, अरे तुला बोलायचं आहे, तुझ्याकडे काही संदर्भ वगैरे आहे का? राजाभाऊ पोफळी मला म्हणाले, तुझ्याजवळ काही संदर्भ वगैरे आहे का? म्हटलं, बा लहानपणापासून आपणच्या तोंडून जे ऐकत आलो की त्यांचे म्हटलं तासनतास ते डॉक्टर मुंजे या विषयावर बोलत होते, त्याच्यामुळे म्हटलं असं जिवंत चित्रण म्हणजे पाहिलं जरी नाही काही बरीच नंतरची पिढी आमची, पण बा हे आपल्या कुळातल्या किंवा आपण यांना पाहिलेला असा आभास कायम होत राहिला आणि म्हटलं तेवढं पुरेसं आहे. आणि वास्तू जी आहे, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे, स्थान महात्म्य असतं, त्यांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ही, त्यामुळे या ठिकाणी त्यांचा कायम आशीर्वाद, कायम वास आहे. मला याही गोष्टीचा आनंद आहे की माझं शालेय जीवन इथल्या या बालवाडीतून सुरू झालेलं आहे, त्यामुळे या वास्तूशी अत्यंत जिवलग असं नातं माझं स्वतःचं आहे. धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्याबद्दल नवीन पिढीला, आमच्या पिढीला किंवा आमच्या नंतरच्या पिढीला माहिती नाही, कमी माहिती आहे. हे ज्या वेळेला लक्षात येतं, मुंजेवाडा म्हणजे कोणता आणि मुंजे सभागृह म्हणजे कोणते, याचा पत्ता ज्या वेळेला द्यावा लागतो मित्रांनो, त्यावेळेला मनस्वी दुःख होतं. मात्र माझी वेदना बोलतो मी, सांगावं लागतो, महालातल्या लोकांना सांगावं लागतं बरेचदा. अशी परिस्थिती ज्या वेळेला येते की येऊन गेले असतील काही निमित्ताने तर काही हरकत नाही, पण अन्यथा त्यांना पत्ता द्यावा लागतो, सांगावं लागतं. या भारत मातेचे जे काही सुपुत्र झालेत, ज्यांनी आपल्या या मातृभूमीसाठी, या धर्मासाठी आपलं सर्वस्व त्यागलं, म्हणजे जे सर्व क्रांतिकारकांचे आणि विचारधारेचे अग्रणी होते, त्यामध्ये त्या पंक्तीमध्ये धर्मवीर डॉक्टर मुंजेंचं नाव हे अधोरेखित करावं आणि अग्रक्रमाने घ्यावं अशापैकी नाव. म्हणजे ज्या वेळेला आपण त्यांचं चरित्र वाचतो, बाळशास्त्री हरदासांनी 2 खंडामध्ये त्यांनी लिहिलं, त्याच्यानंतर वीणाताईंनी राहिलेला भाग प्रकाशित केला. जे त्यातनं आलेले जे संदर्भ आहेत ते संदर्भ थक्क करून सोडणारे आहेत, किंवा एकूणच डॉक्टरांचं जीवन परिचय जर पाहिला आपण, खास करून इथे आपली तरुण मंडळी आहेत किंवा जी नवयुवक आहेत, अगदी शालेय विद्यार्थी आहेत, की बालपणापासून डॉक्टरांचं जे जीवन राहिलं ते अतिशय वेगळ्या घाटणीचं जीवन त्यांचं राहिलं. आणि एखादा माणूस काय होता याची ज्या वेळेला मीमांसा केली जाते, तर डॉक्टरांचं चरित्र वाचत असताना असं लक्षात येतं की डॉक्टर काय नव्हते, मेधावी छात्र होते, कसदार शरीर, बालपणापासून कमावलेलं शरीर, तो वारसा त्यांना पिढीजात मिळालेला, उत्तम हस्ताक्षर, इंग्रजी, मराठी, हिंदी कुठलंही अत्यंत वळणदार मोत्याच्या दाण्यासारखं हस्ताक्षर, उत्तम चित्रकार,
म्हणजे एक ब्रिटिश अधिकारी शाळेमध्ये आले आणि शाळेमध्ये जी काही चित्रकला स्पर्धा झाली होती त्यातले चित्र त्यांनी पाहायला मागितले. सगळे चित्र पाहिल्यानंतर एक चित्र त्यांना पसंत पडलं. त्यांनी म्हटलं की हे चित्र कोणाचं? म्हणजे ते जुने मध्य प्रांतातले अधिकारी होते, पण पश्चिम बंगालमध्ये गव्हर्नर म्हणून गेले होते. त्यांची व्हिजिट झाली तर त्यांना सांगितलं की हा विद्यार्थी, बोलावलं डॉक्टरांना. त्यांना खरं वाटे ना की हे चित्र या विद्यार्थ्यांनी काढलंय का मुलांनी काढलेलं हे चित्र आहे. म्हणून ते म्हणाले की तुम्हाला पुन्हा काढून दाखव बघू. डॉक्टरांनी ते चित्र काढलं. ते पहिल्या चित्रापेक्षा सरस होतं. आणि इतका प्रचंड व्यासंग, म्हणजे धर्मशास्त्र असेल त्याचा बारकाव्याने अभ्यास डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला. आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीची अवलोकन करून, सूक्ष्म निरीक्षण करून, त्यावर अभ्यास करून आपले मत मांडण्याची त्यांची जी हातोटी होती, उंच धिप्पाड देहयष्टी, ती जी फेज कॅप आहे, ती विशिष्ट प्रकारची कॅप आहे, ती कोणी घालत नसत. ती डॉक्टर मुंजेंचीच कॅप म्हणून तिला ओळखण्यात आलं. दाढी, एका हाताने दाढी कुरवाळणे, हातात ती जी आहे हीच पोच, आणि एक लढाऊ बाणा, महत्वाचं म्हणजे झुंजार व्यक्तिमत्व ज्याला म्हणू, अगदी बेबाक विचार मांडण्याची पद्धती. डॉक्टरीचं शिक्षण त्यांनी घेतलं, मुंबईमध्ये घेतलं. शालेय शिक्षणामध्ये त्यावेळेला त्या जिल्ह्यातून ते सर्वप्रथम आले. माध्यमिक शिक्षणामध्ये पहिला नंबर, नंतर इथे नागपूरला हिस्लॉप कॉलेजमध्ये शिकले. हे संदर्भ सगळ्या जुन्या लोकांना माहिती आहे, त्यांच्यासाठी मी बोलत नाहीये. पण जे माझे नवीन सहकारी आहेत त्यांना कुठेतरी माहिती व्हावं म्हणून या ठिकाणी हा उहापोह मी काही भाग करतो आहे. हिस्लॉप कॉलेजमध्ये होते. संस्कृत देहाडराय म्हणून त्यांचे शिक्षक होते, ते त्यांना संस्कृत शिकवत असत. नागपुरामध्ये कृष्णशास्त्री घुले, महामहोपाध्याय, जे म्हणून विद्वान पंडित होते, त्यांच्याकडे त्यांनी संस्कृतच्या सर्व संहिता घेतल्या. दोन्ही तिन्ही भाषांवर अफलातून प्रभुत्व डॉक्टरांचं होतं. इंग्रजी भाषांवर तितकंच प्रभुत्व उर्दूवर होतं, तितकंच प्रभुत्व हिंदीवर होतं, तितकंच प्रभुत्व मराठीवर होतं, आणि तितकंच प्रभुत्व संस्कृतवर होतं. इंग्रजीतल्या कविता संस्कृतमध्ये डायरेक्ट ट्रान्सलेट करण्याची क्षमता त्यांच्या भाषा सिद्धतेमध्ये होती. तसं पाहिलं तर विद्यार्थी जीवनापासून ते काही फक्त अभ्यासक्रमामध्ये नाही रमले, पण लहानपणापासून त्यांना कुस्ती, दंगल, घोडेस्वारी यामध्ये फार, त्यासाठी शाळेमध्ये मार खाल्ला, पण त्या सगळ्या गोष्टीचा त्यांना फार आवड होती. नागपुरामध्ये जो त्यांचा पुतळा आहे, मुंजे चौक म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्र बँकेचा चौक बर्डीवर, त्या पुतळ्याला आपल्यापैकी अनेक लोकांनी पाहिलेला आहे. त्या पुतळ्याला जवळून जर पाहिल्यानंतर तिथे जे लिहिलंय ते वाचा कधी. त्या पुतळ्यावर खाली, तो पुतळा ज्या वेळेला 1872 ते 1972 साली जन्मशताब्दी झाली. जन्मशताब्दीमध्ये एक समिती स्थापन झाली. त्या समितीचे पूजनीय गोळवलकर गुरुजी त्या समितीचे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष तेव्हाचे संरक्षण मंत्री जगजीवन राम होते, आणि अनेक मोठी राष्ट्रीय स्तरावरची कार्यसमिती होती. त्या कार्यसमितीने अनेक प्रकारच्या योजना आखल्या की बा इतका मोठा महापुरुष या मातीत जन्मलेला आहे, आणि या महापुरुषाची पाहिजे त्या प्रमाणात स्वातंत्र्यानंतर दखल नाही घेण्यात आलेली आहे, तर याचं कार्य, याची विचारसरणी, विचारधारा लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून नागपुरात एक पुतळा, अत्यंत देखणा पुतळा डॉक्टरांचा दुसरा, हा दिल्लीला आहे. रेल्वे स्टेशनच्या समोर अप्रतिम पुतळा आहे. कधी जर योग आला कोणी तर तो पुतळा जरूर पहा. आम्ही आता मध्यंतरी दिल्लीला ज्या वेळेला गेलो होतो आमच्या अधिवक्ता परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने, आम्ही सकाळी ज्या वेळेला उतरलो तिथे, तर तिथेच समोर थांबलो होतो.
आणि तिथे तो सकाळी पुतळा होता. त्या व्यक्तिमत्वाकडे पाहून ज्याला त्यांचा इतिहास माहिती आहे तो एक क्षणभर स्तंभित झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा ते मनोगत त्यावेळेला माणसाला आठवतं. त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य असं आहे, या पुतळ्याला तुम्ही जर पाहिलं तर तिथे खाली एक श्लोक लिहिलेला आहे. त्या पुतळ्यावर एक श्लोक लिहिलेला आहे. तो श्लोक असा आहे, इदम ब्रह्मम इदम क्षात्रम क्षापादपि शरादपि, असं लिहिलं आहे तिथे. आणि त्याच्या खाली, त्या श्लोकाच्या खाली एक बंदूक आहे आणि एक तलवार आहे. आणि ही स्पेशालिटी, ही विचारधारा सहसा कुठल्याही पुतळ्याच्या खाली अशा प्रकारचा श्लोक आणि अशा प्रकारचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणजे जणू काही डॉक्टर संदेश देत आहेत, माझ्या धर्माच्या आड, माझ्या हिंदू धर्माच्या आड किंवा माझ्या हिंदू धर्मावर आणि या मातृभूवर वक्रदृष्टीवर पाहिलंच ले का, तर मी कर्मठ ब्राह्मण आहे, तुला शाप देऊन टाकील, भस्मसात करून टाकील. यदा कदाचित माझा जो शाप आहे हा जर खोटा ठरला तर मी खोटा ठरू देणार नाही. मी तलवार घेऊन तुला छाटून टाकेल. हे सांगण्याचं जरब, हा सांगण्याचा अधिकार डॉक्टरांनी आपल्या स्वकर्तृत्वाने मिळवला होता. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला जनरल करियप्पा आले होते. जनरल करियप्पांचं नाव आता 27 होऊन जनरल करियप्पा वारले. या देशातली नाही तर वर्ल्ड मधली हेडलाईन होती. जगातल्या सगळ्या देश पाहिलेला. भारताची आजही जी काही सैन्य रचना आहे त्या सैन्य रचनेचा पाया जनरल करियप्पांच्या हातचा आहे. त्या जनरल करियप्पांनी इथे भाषण केलं. त्यावेळेला जे भाषण केलं, ज्यांनी ते भाषण ऐकलं असेल, इथे लोक असतील आहेत, जनरल करियप्पांनी सांगितलं की मी इथे या पुतळ्याच्या डॉक्टर मुंजेंच्या उद्घाटनाला यासाठी आलेलो आहे की या माणसाला मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत विसरू शकत नाही. कारण की देश विदेश फिरलो, सगळ्या विचारांचे, सगळ्या पक्षांचे मोठे मोठे नेते मी पाहिले, पण या माणसासारखा नेता आणि या माणसासारखं व्यक्तिमत्व मी पाहिलेलं नाही. मी त्याच्या व्यक्तिमत्वानं भारून गेलो होतो जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिला. तेव्हा तर मला माहिती नव्हतं का हा माणूस म्हणजे डॉक्टर मुंजे आहे. म्हणून ते किस्सा सांगतात की नाशिकमध्ये कर्फ्यू लागला होता, मार्शलला लागला होता कर्फ्यूच्या वर, आणि सेनेचा फ्लॅग मार्च सुरू होता. खाड 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 सेना चालू आहे. आणि सगळ्या समोर एका तुकडीचं नेतृत्व स्वतः करियप्पा करत होते. आणि ती तुकडी चालली निर्मनुष्य. आपल्याला कल्पना असेल मार्शल लॉ मध्ये प्राणी मात्रही बाहेर फिरत नाही. आणि तशा याच्यामध्ये जोरात आवाज येतो आहे, ए करियप्पा. मागच्या हवालदार जे बाकी जे होते सैनिक त्यांना ऐकू आला. त्या पोझिशनवर तो ब्रिटिशांचा काळ पाहिलेला माणूस आणि तो इतक्या मोठा पदावरचा माणूस. आता त्यांची अडचण अशी, ते काही आपल्या साहेबाला सांगू शकत नव्हते का तुम्हाला करियप्पा म्हणून आवाज देतात. तुकडी चालली खाड खाड समोर. थोड्या वेळाने दुसरा आवाज ताबडतोब मागे, ए करियप्पा. ज्या लोकांनी पाहिलाय डॉक्टर मुंजेंना, म्हणजे माईक जर बंद पडला, 5000 लोकांच्या समूहासमोर जर डॉक्टर भाषण करत असतील आणि माईक बंद पडला तर त्यांना फरक पडत नव्हता. हा आवाज होता. तिसरा आवाज आहे करियप्पा. खाडकर एकदम त्यांना, ते थांबले, पूर्ण तुकडी थांबली. त्यांनी मागे वळून पाहिलं तर दूर एका झोपडी सदृश्य घराच्या समोर एक असा बंगला होता. तिथे जागा, तिथे बाहेर एक माणूस धिप्पाड देहयष्टीचा खुर्चीवर बसलेला आहे. आणि तिथून त्या जनरल करियप्पाला इधर आ. त्यांनी तुकडी थांबवली आणि निघाले तिकडे. असा कोण माणूस असेल? मार्शलला लागलेला आहे, सीट पाखरू नाही या रस्त्यावर, कोण असेल? आणि
जसे जसे जवळ येऊन राहिले ते डॉक्टरांना पाहून राहिले, त्यांच्या लक्षात येऊन राहिलं का हा माणूस बसलेला आहे, निवांत बसलेला आहे, समोर पानाचं तबक पडलेला आहे. एका माणसाला आवाज दिला, त्याने सांगितलं की एक खुर्ची, ते बोललेच नाही, फक्त इशाऱ्याने सांगितलं. त्यांनी एक खुर्ची आणून ठेवली, करियप्पाला हाताने इशारा केला, बस. आणि त्यानंतर करियप्पाला त्यांनी जे ऐकवलं, हा किस्सा प्रत्यक्षपणे त्यांनी इथे त्या या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळेला सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं तेवढ्या अधिकाराने मला ताकद देखील झाली नाही की त्यांचा मी परिचय विचारावा, आपण कोण आहेत. त्यांनी सांगितलं, ए करियप्पा, तू ब्रिटिशांचा जे काही सेना अधिकारी असशील, पण या देशातले गरीब बांधव त्यांच्यावर गोळ्या मारून त्यांचे जीव घेण्याचा तुला नैतिक अधिकार नाही आहे. तू इंग्रजांची चाकरी करतोय, पारतंत्र्य आहे देशावर. हे सगळं करा, पण हे विसरू नका. करियप्पा म्हणतात की त्याच्या सांगण्यामध्ये जी जरब होती, अशा प्रकारे इतका मी सेनेचा अधिकारी, देश विदेश फिरलेला मी माणूस, पण मला या जरबेनं याच्या अगोदर कोणीही काही ऐकवलं नव्हतं. कल्पना करा मित्रांनो, त्या काळात जा, तो प्रसंग लक्षात घ्या. प्रश्न असा आहे की आपण इतक्या बारकाईने त्या कालखंडाचा विचार करत नाही, त्या व्यक्तिमत्वांचा विचार करत नाही. आणि म्हणून पुष्कळदा आपल्याला जे जसं ध्यानात यायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे, ते त्या प्रकारे आपल्या लक्षात येत नाहीत. अलीकडला ट्रेंड असा झालेला की सगळंच मिळमिळीत आहे, सगळंच मिळमिळीत आहे. फास्ट फूडचा काळ आहे. कार्यक्रम घ्यायचे म्हणून घ्यायचे, पुण्यतिथ्या जयंत्या करायच्या. शाळावाले करतात म्हणजे काय आहे की त्यांना एक एज्युकेशन डायरेक्टरला एक रिपोर्ट द्यावा लागतो, एवढे कार्यक्रम घेतले म्हणून. कोणी आणा, कोणी बसवा, कोणी उभा करा, बोला. ती जी आंतरिक इच्छाशक्ती जी होती कार्यक्रम घेण्याच्या मागची, पुण्यतिथी किंवा जयंती घ्यायची म्हणजे त्या व्यक्तीला ते विनम्र अभिवादन समाधानी करायचं, त्याच्या कार्याचा गौरव करायचा. आपण करूच काय शकतो गौरव करण्याशिवाय? आपल्या हातात किती आहे, आपली क्षमता किती आहे? आणि म्हणून मोठी माणसं पचवणं हे तेवढंच कठीण. म्हणजे हे काही असे चरित्र आहेत, भारताच्या इतिहासात झालेले काही असे चरित्र आहेत की हे चरित्र वाचताना माणसाला, म्हणजे विचारी माणसाला, कथा कादंबऱ्या उशाखाली घेऊन झोपताना वाचन, काहीतरी वाचायचं म्हणून वाचत, मनोज पॉकेट बुक्स जे वाचणारे आहेत त्यांनी वाचलं तर त्यांना काही फरक नाही पडणार. पण जे चिंतनशील, विचारशील किंवा जे राष्ट्रभक्त आहेत, ज्यांना या देशामध्ये धर्माबद्दल होणाऱ्या अधोगतीबद्दल, या देशामध्ये कोणताही नेता पकडला का 500-500 कोटी निघतात त्याच्या घरातून, जे काही जो ऱ्हास आहे, सगळे पक्ष, झेंडे वेगवेगळे, विचारधारा इतक्या डायल्यूट होऊन गेलेल्या आहे, सगळ्या पक्षांचे सरकार झाले या देशामध्ये, सब घोडे 12%. हे जे विदारक चित्र आहे आणि इतका मोठा हिंदू समाज, डॉक्टर त्या समस्त हिंदू समाजाचे स्वतःला सर्व हिंदू समाजाचे आपण शिलेदार आहोत असं मानत होते. आणि म्हणून त्यांच्या विचारसरणीमध्ये एक लष्करी बाणा होता, त्यांच्या विचारसरणीमध्ये एक लष्करी बाणा होता. आणि त्या अनुषंगाने कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. त्याच्यामुळे इतकी मोठी मोठी चरित्र मित्रांनो आपल्या नागपूर विदर्भात झाली. या नगरीमध्ये हे दोन डॉक्टर गुंजे आणि डॉक्टर हेडगेवार, हे दोन या भारत मातेने दिलेले श्वास या नागपुरात जन्मले. यांच्या पुण्य स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. डॉक्टर हेडगेवारांवर डॉक्टर मुंजेंनी पुत्रवत प्रेम केलं. आणि सतत हे दोन्ही व्यक्तिमत्व 1940 पर्यंत डॉक्टर असेपर्यंत, आणि हे या एकमेकांसाठी जे जे काही करता येईल, दुसऱ्या विषयावर दोन मतं राहू शकतात. एका माईच्या पोटातून जन्म घेतलेल्या 3 मुलांचे 3 रंग राहू शकतात, 3 विचार राहू शकतात. त्यामुळे एखाद्या विषयावर राईचा पर्वत करण्याचं काही कारण नाही आहे, ती खूप मंडूक वृत्ती झाली. पण मुळातच हे लोक हिंदुत्वाच्या विचारांनी
राष्ट्रवादी विचाराने इतके भारलेले होते की त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आणि कळ सोसण्याची तयारी या लोकांची आंतरिक इच्छाशक्ती इतकी तीव्र होती की त्याच्या भरोशावर यांनी हा सगळा हिंदू धर्मासाठी आणि या देशासाठी असलेला हा किल्ला इतके वर्षपर्यंत इतकी मोठी फौज तयार करून हा लढवला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टरांच्या जीवनाचा जर विचार केला मित्रांनो आपण, ते एक लक्षात येतं की डॉक्टरांच्या जीवनाचे तसे 2 कालखंड मानले गेलेले आहे. म्हणजे शिक्षण झाल्यानंतर साधारणतः 1900 पासून 1920 पर्यंतचा एक, आणि 1920 नंतर 1921 नंतरचा जे गेले ते तेव्हापर्यंतचा कालखंड, हे 2 कालखंड आहे. पहिल्या कालखंडामध्ये आपल्या असं लक्षात येतं की डॉक्टर हे मुंबईला स्थायिक व्हायचं, चांगली नोकरी मिळाली, मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्येच त्यांना नोकरी मिळाली होती. आणि आता इथेच लग्न झालेलं 3 वर्षाची लहान ती मुलगी, रोज मात्र मित्रांसोबत ते फिरायला जात असत. डॉक्टर पारधी, डॉक्टर परांजपे, डॉक्टर गाडगे हे सगळे त्यांचा कंपूरच फिरायला जायचे. एक दिवस फिरायला जात असताना सेठ सुकलातवाला ते बिलियर्ड्स खेळत होते, यांची भेट झाली. आणि त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये बोअर नावाची जी जमात आहे त्या जमातीने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता आणि तिथे युद्ध सुरू होतं आणि या बोअर समाजाची सरशी होत होती, अशी परिस्थिती होती. इंग्रज हुशार, कोणताही हिंदू माणूस हा इथून सैन्य ब्रिटिशांना त्या आपल्या कॉलनीज नेस्तनाबूत होऊ नये याची काळजी म्हणून ब्रिटिश सैन्य पाठवायचं तिथे, तिच्यात हिंदी आणि हिंदू माणूस गेला नाही पाहिजे. सेठ सुकलातवाल्यांनी एक जाहिरात दिली की त्यांना लक्षात आलं की ज्या वेळेला हिंदू माणूस जाऊ शकत नाही तर कोणी डॉक्टरांचं एक पथक, मेडिकलचं पथक पाठवायचं होतं. त्याच्यासाठी त्यांनी जाहिरात मागवली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जे डॉक्टर तिथे जाऊ शकत असतील सेवेसाठी त्यांना योग्य मानधन देण्यात येईल, त्यांनी अर्ज करावा. तर त्या दिवशी हे फिरत संध्याकाळी चालले तर सुकलातवाला म्हणतात की त्यांनी पहिले डॉक्टरांना पाहिलं, त्यांना असं वाटलं की बरेच ज्या लोकांना माहित नाही दाढी पाहून आणि ती टोपी पाहून हिंदू आहे का नाही असंही काही लोकांना वाटण्याची शक्यता होती. कोण असेल, बंद गळ्याचा कोट, स्टेथोस्कोप होता, ऑफिसमधून निघाले फिरायला, स्टेथोस्कोप खिशामध्ये होता. डॉक्टरांचं सेठ सुकलातवालाचं लक्ष गेलं, स्टेथोस्कोप आहे म्हणजे हे डॉक्टर आहेत. मग जेव्हा त्यांना लक्षात आलं की हे सगळे आपले हिंदू माणसं आहेत तेव्हा ते म्हणाले की पहा म्हणे, मी सगळे अँग्लो इंडियन लोकांचेच म्हणे अर्ज येऊन राहिले, हिंदी माणसांचे कोणाचे अर्ज नाही आहे. तिथे म्हणे फक्त मेडिकल पथकातच जाऊ शकतात, बाकी ब्रिटिश हुशार आहे ते कोणालाही पाठवणार नाही सैन्यामध्ये. 4 लोकांनी ते ऐकलं आणि आपले मित्रांनी यांनी विचार केला की आपल्याला जाता येईल का. आता बाकीचे 3 जे होते ते बॅचलर होते, डॉक्टर पारिवारिक होते, ते पटकन निर्णय घेऊ शकतो, ते डॉक्टर निर्णय घेऊ शकत नव्हते. मोठे लोक मोठेच असतात, त्यांचा विचार करण्याची पद्धत आणि दूरदृष्टी ते आज नंतरचे 50 वर्ष 25 वर्ष पाहू शकतात. डॉक्टरांनी लक्षात आलं की आज आपली सुखवस्तू आहे, आपल्याला पैसा पुष्कळ मिळतो इथे, ठीक आहे, पण सैनिकी शिक्षणाबद्दल, सैन्याबद्दल जबरदस्त ओढ होती. आपल्याला अद्ययावत तंत्रज्ञान युद्धाचं दक्षिण आफ्रिकेत या निमित्ताने गेल्यानंतर पाहता येईल, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तयारी केली, मित्रांना सांगितलं की आपण जाऊ. घरी आले, जेवण केलं. जेवण होताच बायकोला सांगितलं की उद्या सकाळी तू मुलीला घेऊन नागपूरला निघून जायचं. तिला काही समजायच्या आतच निर्णय, तिला म्हणजे इथे आता आपण स्थायिक झालो, आता आपण पण स्वभाव माहिती असल्यामुळे प्रश्न विचारणं योग्य नाही. त्यांनी सांगितलं की मी चाललो आहे. सकाळी रवाना करून दिलं बायकोला. लहान त्यांचे हरिभाऊ होते, त्या हरिभाऊंचं लग्न ठरलं होतं, वडिलांचं पत्र आलं होतं की मुहूर्त निघालेला आहे. त्यांना माहीत होतं की वडिलांना जर हे कळवलं तर वडील जाऊ देणार नाही आपल्याला, त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहिलं आणि ते अशा प्रकारे पाठवलं की ते बरोबर तेवढ्यातच त्यांना मिळेल की तेव्हा आपण निघून गेलेले असू. आणि काही पैसे जेवढे होते नव्हते तेवढे पैसे पाठवून दिले
स्वतः तिथे गेले. तिथे त्यांनी बारकाईने अभ्यास केला. तिथून परतले. तो कालखंड असा कालखंड होता मित्रांनो की ज्या वेळेला स्वामी विवेकानंदांचं अवतार कार्य संपलं होतं. त्या कालखंडामध्ये तिथून सगळ्या गोष्टी डॉक्टर घेऊन आले आणि त्यानंतर त्यांचा दृष्टिकोन सगळा वैचारिक मंथन सुरू झालं की आज या देशावर अशी परिस्थिती आहे, पारतंत्र्य आहे आणि या देशामध्ये दिशा देऊ शकणारे नेते कोण आहेत, कोण या देशाला दिशा देऊ शकतात. आणि ते केसरीचा अंक नियमित वाचत असत. माहिती असत त्यांना लक्षात आलं की केवळ लोकमान्य टिळक हे एकमेव अशी व्यक्ती आहे की हे या देशाला दिशा देऊ शकतात. आणि त्यांनी आपल्या मनोमन टिळकांना आपलं गुरु मानलं. पण त्यांची भेट नव्हती झाली कधी. टिळकांची भेट व्हावी ही त्यांची मनातली उर्मी होती. रायगडावर शिवजयंतीचा उत्सव सुरू केला होता टिळकांनी. म्हणून हे रायगडावर गेले. रात्री पोहोचले तिथे. रात्री उशीर झाला होता. हे ते आपले दोस्त मित्र सगळे जे होते त्यांना घेऊन ते तिथे गेले. त्या मित्रांसकट गेले होते कारण की दक्षिण आफ्रिकेत उशीर झाला म्हणून रात्रीच चढले. खूप थकून गेले. केव्हा तरी पोहोचले रात्री, मध्यरात्री. तिथे त्यांना दिसलं की एक सतरंजी टाकलेली आहे आणि काही लोक झोपलेले आहेत. थोडं बहुत एक पिशवी होती सगळ्यांजवळ. ते इतके थकले होते की तिथे झोपी गेले. सकाळी केव्हा तरी जाग आला, उशिरा जाग आला. तिथे कोणी दिसलं नाही. पाहतात तर आपलं सामान जागेवर नाही. विचारपूस करून राहिले आणि एका जणाला विचारलं की त्यांना एवढ्यासाठी असे आले की या देशाचं दैवत शिवाजी महाराजांचं भेट व्हावी आणि आपलं दैवत लोकमान्य टिळक यांची आपली गाठ भेट व्हावी, एवढा उद्देश मनाशी घेऊन ते त्या ठिकाणी गेले होते. जो माणूस भेटेल त्याला विचारत होते की लोकमान्य टिळक कुठे असतील, कुठे भेटतील. त्यांनी सांगितलं की आहेत, भेटतील. बरं, आमचे मग सामान गेल्यावर पहिले सामानाच्या मागे लागले. सामान कुठे गेलं आपलं. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एका ठिकाणी ते झोपडी आहे, तिथे खोली आहे, तिथे तुमचं सामान आहे, तिथे गेले. ते गृहस्थ उभे होते, सामानाजवळ उभे होते. हे म्हणे, बा हे आमचं सामान आहे तर घेऊन घ्या म्हणे. तो टाकून गेले कुठे होते. डॉक्टर त्यांना विचारतात, लोकमान्य टिळक त्यांच्या आम्हाला भेटायचं आहे, ते कुठे असतील. म्हणे मीच. थंडगार झाले. एवढा साधा माणूस हा लोकमान्य टिळक जो आपल्या सामानाचे इथे रखवाली करून राहिलेला आहे. त्यांचा पहिला परिचय टिळकांचा तिथे झाला. किती साधेपणा. आणि टिळकांच्या विचारांनी नंतर ते भारले. टिळकांच्या विचारसरणी होतीच, अंगभूत स्वतःचे गुण होते. आणि 1904 साली पहिलं काँग्रेसचं मुंबई अधिवेशन डॉक्टर मुंजेंनी अटेंड केलं. आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, स्वतःला त्या कार्यामध्ये झोकून दिलं. पुष्कळ लोकांना माहिती नसेल, आपल्याला एवढंच माहिती आहे की इकडल्या भागातले नेते होते डॉक्टर मुंजे. आपल्या मध्य प्रांत वराड इथले नेते होते आणि त्यांनी लोकमान्य टिळकांना मदत केली. ज्यांना इतिहास माहिती आहे ते असं सांगतात. फार कमी लोकांना हे माहिती आहे की लोकमान्य टिळकांना भारतवर्षामध्ये जी लोकप्रियता मिळाली, जी लोकमान्यता मिळाली आणि पुढे जाऊन ब्रिटिशांना जी राजमान्यता द्यावी लागली, त्यामध्ये जे 4-2 लोकांचा मोलाचा सिंहाचा वाटा होता त्याच्यापैकी डॉक्टर मुंजे हे एक होते. डॉक्टरांनी त्यांना या सगळ्या भागामध्ये फिरवलं. दादासाहेब खापर्डे होते. याशिवाय बाकीचे जे प्रांत होते, याचं कारण असं होतं, तुम्हाला माहित नसेल, डॉक्टरांची मूळ फॅमिली वडील बिलासपूरला, त्या सगळ्या बैतूल जिल्हा सगळ्या हिंदी भाषी पट्ट्यामध्ये ते राहिले. डॉक्टर मराठीपेक्षाही हिंदी उर्दूमध्ये अतिशय सुंदर बोलत असत. आणि त्यामुळे इतकी सहजता होती की हिंदी भाषा पट्ट्यामध्ये लोकांची मन काबीज करण्यासाठी त्यांच्या सभेचा विशेष उपयोग झाला टिळकांना. आणि ते सगळी भूमिका टिळकांची स्वतः डॉक्टर मुंजे मांडत असत. बाकीचे जे सगळे लोक होते त्याच्यासोबत हिरिरीने भाग डॉक्टर मुंजेंनी घेतला. अन्यथा कानपूर झालं, शिमला झालं किंवा उत्तर भारतातले बाकी मोठे मोठे शहरं झालं, या शहरांमध्ये वारंवार जे ते जात असत
त्या संघटनेच्या कामाच्या निमित्ताने ते जात असत. त्या इथल्या असेंब्लीमध्ये निवडून आले, मध्य प्रांताच्या पुढे सेंट्रल असेंब्ली ते निवडून गेले, पण त्यांचा आवाका हा नेहमी राष्ट्रीय राहिला. डॉक्टरांचा आवाका हा कधीही मध्य प्रांत वराड हा नव्हताच. त्यांचा आवाका हा राष्ट्रीय होता. आणि म्हणून मोपल्यांचं जे बंड हा जो एक इतिहासात भाग येतो, मोपल्यांचं बंड हा एक भाग येतो, त्या बंडामध्ये सर्वप्रथम कुणी जर लक्ष केंद्रित केलं असेल या देशामध्ये ते डॉक्टर मुंजे आहेत. 1920 पर्यंतचा कालखंड टिळकांसोबत राहिले. बाकीचे हे सग पुष्कळ आहे. त्यांची धर्मकारणाची बाजू, त्यांची राजकारणाची बाजू, त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांना ज्या वेळेला अनुनय दिसला त्यांना काँग्रेस पक्षामध्ये, त्यावेळेला जी फारकत घेऊन जी सगळी नवीन लढा उभारला तो भाग, आणि लष्करी बाणा, लष्करी सैनिकीकरण म्हणजे हा एक स्वतंत्र चॅप्टर आहे. सैनिकी दृष्टिकोन म्हणजे या देशात सैनिक विज्ञानाचा पाया रचणारे डॉक्टर मुंजे आहेत. हा जो शब्दप्रयोग आहे म्हणजे अतिशय नवीन पिढीला जो शब्द आवडेल तो वापरतो. दबंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, असं म्हटलं म्हणजे समजतं एकदम. दबंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. इतिहासाचा पूर्ण अभ्यास केला, धर्मशास्त्रांचा अभ्यास केला. त्यानंतर ते याला की आपण हिंदू, आपण जातीजातीत विभागल्या गेलो. त्यामुळे आपल्या देशामध्ये परकीय राजसत्तेने या ठिकाणी मोगलांनी किंवा बाकी लोकांनी आक्रमण केले. आपण एकजूट कधीच नव्हतो आणि आपण नेभळट आहोत, काही प्रमाणात छंड आहोत आणि आपण बावळट आहोत. हिंदू हा भोळसट आहे, अति भोळसट म्हणजे बावळट. व्यायाम आणि दंगल ही प्रत्येक युवकांनी करायलाच पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं. ते कोणी युवक भेटला त्यांना जर काही संदेश मागितला तर ते एकच सांगायचे, जिसकी लाठी उसकी भैंस. आणि दुसरा त्यांचा नारा होता, जिसकी फौज उसका राज. डॉक्टरांचं हे ब्रीद वाक्य होतं, जिसकी फौज उसका राज. हे ते आयुष्यभर जपत राहिले, हे आयुष्यभर ते सांगत राहिले आणि आयुष्यभर त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, करून दाखवले. नागपुरामध्ये ज्या व्यायामशाळा आहेत, नागपुरात ज्या 2-3 प्रख्यात व्यायामशाळा आहेत, त्या व्यायामशाळा डॉक्टरांनी स्थापन केलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक मोठ्या शहरामध्ये दंगलीची, प्रशिक्षणाची व्यवस्था असावी, शारीरिक कसरतीची व्यवस्था असावी. यासाठी त्यांनी इथून तयार केलेली माणसं शारीरिक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी पाठवले, त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. किती सोस हो. मान्य राजेभाऊंचे काका बालाघाटला पाठवले होते त्यांनी. आणि चांगली चांगली माणसं आणून नागपुरात वसवली. टिळकांच्या विचाराने प्रेरित एक ओगले नावाचे सद्गृहस्थ होते, त्यांना इथे आणून महाराष्ट्र वृत्तपत्र काढायला लावला आणि ते सगळं इथे लिहा, इथे प्रसार करा. म्हणजे बोलून मोकळं नाही व्हायचं, तर त्या ठिकाणची चांगली माणसं आणायची, आपल्या भागात वसवायची. आणि सैनिकी शिक्षण म्हणून भोसला मिलिटरी स्कूल, आपलं फक्त एवढं भोसला मिलिटरी स्कूल हे डॉक्टर मुंजेंनी काढलं म्हणजे त्या काळात भोसला मिलिटरी स्कूल, ब्रिटिशांच्या कालखंडात त्या गोष्टीचा विचार करणे आणि तशी स्कूल काढणे, त्यांचं ते चिरंतन स्मारक आहे, त्या विचारसरणीचं स्मारक आहे. म्हणून मित्रांनो, माझ्या मते डॉक्टर मुंजे ही व्यक्ती नव्हती, एक व्यक्तिमत्व नव्हतं. डॉक्टर मुंजे ही एक विचारधारा होती. ज्या विचारधारेचा एकदा अंगीकार जर त्या माणसाने केला असेल, त्याला दुसरी विचारधारा मानवत नव्हती. म्हणून काही माणसं या देशामध्ये अशी आहे की ज्यांचं अनुयायी जे होते ते त्यांचे कायम अनुयायी होते, बस संपलं का. आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जो आदरभाव, सर्व जाती जमातींच्या मनामध्ये जो आदरभाव त्यांनी आपल्या कर्तृत्वानी आणि वागण्या बोलण्याने निर्माण केला. अनेक धर्म मार्तंड, अनेक धार्मिक क्षेत्रात काम करणारे किंवा लोक आपण पाहतो, पण त्यांचं मनाला भिडतच नाही. पुस्तकात शिकवलेले किंवा परीटघरीची इस्त्री असलेलं त्यांचं हसणं, बोलणं, वागणं तो झिलच नाही येत.
भिडत नाही. अलीकडल्या काळातले अनेक विचारांचे जे प्रसार करणारे लोक आहे, अनेक संघटनांचे, त्यांच्यामध्ये हा भाग म्हणजे करायचं म्हणून करायचं चालू आहे. हा कालांतराने आलेला दोष आहे. बोललो तर राग येतो त्या लोकांना, पण तळहाताने सूर्य झाकला जाऊ शकत नाही. जी वस्तुस्थिती आहे ती आहे. जी जिद्द, जी आत्मीयता, जी तळमळ त्या पिढीने दाखवली आणि घरापर्यंत संबंध होते, चुलीपर्यंत संबंध होते, आणि किती सर्वसामान्य माणसांमध्ये विश्वास. डॉक्टर म्हणजे शहराच्या परिक्रमेला निघत असत. शेकडो लोक त्यांच्या मागे. एक दिवस त्यांचा ठरलेला होता. चिटणीस निरोप द्यायचे चिटणीसाच्या वाड्यामध्ये की सांगा आम्ही येऊन राहिलो. ते एकटे थोडंच जाणार आहे. ते येणार म्हणजे 100-200 लोक सोबत येणार. आणि स्वतः श्रीमंत राजाबाळ चिटणीस बाहेर, तो जो दरवाजा आहे चिटणीसाच्या वाड्याचा, तिथे त्यांची वाट पाहत उभे राहत होते. हा सन्मान होता डॉक्टरांचा. जुने जे लोक आहेत त्यांनी पाहिलेला आहे. मित्रांनो, झालं काय, 1920 ला जसे लोकमान्य टिळकांनी देह ठेवला त्यानंतर गांधी युगाचा जो काही सुरुवात झाली आणि जो काही मुस्लिमांचा अनुनय पाहिला डॉक्टरांनी, मुस्लिम धार्जिणी वृत्ती पाहिली, त्यांना पटतच नव्हतं. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांना वाटलं हे काय चालू आहे. एका प्रसंगी लोकमान्य टिळकांनाही त्यांनी विरोध केला की मला मान्य नाही आहे, हे जे काही तुम्ही देऊन राहिलेले आहेत करारामध्ये, हे मला मान्य नाही आहे. तुम्ही द्या, तुमचा अधिकार आहे तो, मी नाही मान्य करत. वेगळं वेगळं म्हणजे काय. एक फतवा काढला होता मध्य प्रांतामध्ये, वराडामध्ये, की बाब शुक्रवारी नमाज पढायचा असतो, त्याच्यामुळे नमाज पढण्यासाठी अर्ध्या दिवसानंतर सुट्टी द्यावी. डॉक्टरांनी विरोध केला. डॉक्टरांनी सांगितलं की नाही, सुट्टी द्यायची नाही एक दिवस आपल्याला. इंग्रजी आले. हा रविवारची जी सुट्टी त्यांची आहे, ही रविवारची सुट्टी शुक्रवारी करा, रविवारची सुट्टी शुक्रवारी करा, रविवारी शाळा सुरू ठेवा. असा कोणता कायदा की रविवारी सुट्टी असलीच पाहिजे, एक दिवस सुट्टी द्यायची आपल्याला. आणि इतक्या उपर द्यायची नसेल तर ज्यांना नमाज पढायला जायचं असेल त्यांनी नमाज पढायला जावं, त्यांनी आपला अभ्यासक्रम आपल्या पद्धतीने पूर्ण करून घ्यावा. क्लिअर कट, रोखोक, स्पष्ट, गुळमुळीत नाही. कुठल्याही बाबतीत डॉक्टर हे गुळमुळीत नव्हते. हा त्यांचा स्वभाव नव्हता. अतिशय आक्रमक स्वभाव होता डॉक्टर साहेबांचा, अत्यंत आक्रमक स्वभाव. आणि त्यांनी कुठल्याही बाबतीत, आपल्या विचारधारेच्या बाबतीत, आपल्या वागण्या बोलण्याबद्दल त्यांनी तडजोड केली नाही. 1920 सालीची ती घटना आणि 1921 साली ते मोपल्यांचं बंड झालं. मोपला म्हणजे हा केरळच्या किनारपट्टीवर मलबार हा जो काही भाग आहे, तिचे 6-7 तालुक्यांमध्ये हे मोपला नावाची एक जमात आहे. हे मूळची अफगाणी, व्यापार करायचा, शेती करायची. हे लोक अधूनमधून दंगाधोपा करायचे, त्यांच्या जो शस्त्र असत. आणि त्याच्यासाठी, त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारने स्वतंत्र कायदा काढला होता, त्याला म्हणतात मोपला ऍक्ट. आणि खूप धूम मचवायची, त्रास द्यायचे लोकांना. खिलाफत चळवळीचं तुम्हाला बेस माहीत आहे. खिलाफत चळवळीला नंतर आपण पाठिंबा दिला. तुर्की तुटला, त्याच्यानंतर ह्या काही भाग आशिया खंडात आला. दोस्त राष्ट्र ज्या वेळेला होती पहिल्या महायुद्धानंतर, त्या दोस्त राष्ट्रांनी काही त्याचा भाग गिळंकृत केला होता. आणि तो खलिफातच असावा याच्यासाठी सगळे मुस्लिम एक झाले होते. आणि ते मोपल्यांचं बंड त्यावेळेला खूप गाजलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्या मोपल्यांच्या बंडाची परिणाम असा लक्षात आला डॉक्टरांच्या, की यामुळे इथले हिंदूंना मुस्लिम आपले शत्रू मानतात आणि विदेशी जे मुसलमान आहेत त्यांना आपले मित्र मानतात आहेत. असा फरक इथून येणार हे त्यांना दिसलं. म्हणून तडक ते तिथे गेले आणि ज्यांचं धर्मांतरण केलं होतं त्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणलं पाहिजे याच्यासाठी स्वतः शंकराचार्यांशी बोलले. कुर्तकोटी शंकराचार्यांची त्यावेळेला ते बोलले. भोसलेंची मदत घेतली. खूप मोठा सोहळा झाला नागपुरात. सगळ्या लोक नागपुरात सभा घेतल्या सगळ्या लोकांची. स्वतः तिथे गेले 3 दिवस. तिथले सगळे अय्यंगार वगैरे जेवढे सगळे होते, स्वामी,
या सगळ्या लोकांच्या भेटी घेतल्या, त्यांना सांगितलं असे कोण कोण लोक पाठवल्या गेलेले आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित करा, शंकराचार्यांची परवानगी आहे, सगळ्यांना हिंदू धर्मात पुन्हा घ्या. केवळ राष्ट्रीय दृष्टी असल्यामुळे आणि अदरवाईज दक्षिणेत जाण्याचं कारण काय त्यांना. पण कुठेही काही खट्ट जरी झालं, जिथे देशाचा आणि धर्माचा जिथे संबंध येत असेल त्या ठिकाणी डॉक्टर अग्रक्रमाने जाऊन उभे राहत होते. त्यानंतर 1923 साली मध्य प्रांताच्या असेंब्लीत निवडून आले. त्यानंतर ते सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर निवडून गेले 1926 साली. 1926 साली म्हणजे सेंट्रल असेंब्लीतलं त्यांचं जे ओरेशन आहे, जे त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे, अख्खी असेंब्ली स्तंभित होऊन गेली. त्यांनी त्यांची भाषणं केली, त्यांना जो वेळ देण्यात आला त्याच्यामध्ये त्यांनी तर हे लक्षात आलं सगळ्यांच्या की नाविक दळ, सैन्य दळ, सगळं हवाई दळ, याच्यासाठी यांनी स्वतःच्या योजना तयार केलेल्या आणि त्या योजना मांडल्या. स्वतः त्यांना हवाई प्रवास आवडत नसे, ते म्हणायचे की लवकर पोहोचतो माणूस, इतकंच काय ते फक्त उपलब्धी आहे, बाकी रेल्वे प्रवासासारखा मजा कशातच नाही आहे. आणि सर्वसामान्य लोकांसोबत आयुष्य गेलं, सर्वसामान्य लोक भेटले आणि अत्यंत विनोदी, तसे ते मूडमध्ये असले तर अतिशय विनोदी होते आणि अतिशय गप्पा करायचे असलेल्या प्रवाशांशी सुद्धा विनोदी किस्से आहेत काही काही. त्यांना मुस्लिम समजून काही लोकांनी त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी त्यांचे प्रश्न उत्तर अतिशय रंजक आहे. आणि स्वतः त्यांना डायरी रोजनिशी लिहायचा होता, सगळ्या प्रत्येक वर्षाच्या इतके वर्षाच्या डायरी. आजही कलकत्त्याच्या सेंट्रल पब्लिक लायब्ररीमध्ये आजही सगळा त्या पत्रव्यवहार आहे त्यांच्या हे सगळ्या गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि ते जे भाषण त्यांनी सेंट्रल असेंब्लीत केलं मित्रांनो, ते भाषण ऐकून एखादा संरक्षण क्षेत्रातला तज्ज्ञ देखील जी माहिती देऊ शकणार नाही आणि ज्या योजना सांगू शकणार नाही, अशा सगळ्या अफलातून योजना त्यांनी मांडल्या पुराव्या सकट आणि सांगितलं की हे इम्प्लिमेंट करायला पाहिजे, त्याच्यासाठी मी देतो. इतका अभ्यास त्यांनी त्या सैनिकी शिक्षणाचा केला. डॉक्टर नामदार विठ्ठलभाई पटेलांनी त्यावेळेला कर्नल मुंजे ही त्यांना पदवी दिलेली आहे की एखादा त्या रँकचा माणूसच एवढा अभ्यास करून हे सगळं सांगू शकतो. इतकी त्यांची अथॉरिटी सैनिकी शिक्षणाबद्दल त्यांची स्वतःची होती. इतके त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या छटा आणि पैलू आहेत. खरं म्हणजे वि. घ. देशपांडे त्यांचं चरित्र लावत असत. ज्या लोकांनी ऐकलं असेल, वि. घ. देशपांडे त्यांचं चरित्र लावत असत. ते 8-8 दिवस त्यांचं चरित्र लावायचे, एक एक आस्पेक्ट घेऊन डॉक्टरांवर बोलायचे. ते जे जुने लोक आहेत त्यांनी ऐकलं आहे. ते वि. घ. देशपांडेंवर एक व्याख्यानमाला होती, एक 24-25 वर्षापूर्वी धनवट रंगमंदिर होतं त्यावेळेला. तर अटलजी त्यावेळेला बोलायला आले होते. वि. घ. देशपांडेच्या स्मृती एक व्याख्यान होतं, त्याला वक्ता म्हणून अटलजी आले होते आणि अटलजींनी तिथे भाषण केलं. त्यावेळेला अटलजींनी सुरुवातीला जे सांगितलं की आज मुझे लोग बड़ी तादाद में सुनने को आते हैं, लेकिन एक वक्त ऐसा था जब मैं विघो को सुनने जाता था. अप्रतिम आणि रसाळ, अतिशय मैदानी अशा प्रकारचं वक्तृत्व वि. घ. देशपांडेंचं होतं. आणि प्रत्यक्ष डॉक्टर मुंजे आपल्या वाणीनी आणि आविर्भावानी ते उभा करत असत आणि लोकांना प्रत्यक्ष कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं की आपण डॉक्टरांना पाहिलं, डॉक्टरांचं कार्य आपण जवळून पाहिलं. अशा प्रकारची वाणी त्यांच्याजवळ होती. वि. घ. देशपांडे पुढे मध्य प्रांतामध्ये 2 ठिकाणून लोकसभेवर निवडून गेले. एका ठिकाणून राजीनामा दिला, दुसऱ्या ठिकाणून नाबा खरेंना त्यांनी निवडून आला. तो एक स्वतंत्र इतिहास आहे. डॉक्टर मुंजेंनी एक विशिष्ट स्तर सोडून कधीही कोणावरही टीका केला नाही, कोणाचाही द्वेष केला नाही. महात्मा गांधींशी त्यांचे वैचारिक मतभेद होते आणि ते मतभेद त्यांना लक्षात आलं की हा मुस्लिम अनुनय इथून आपल्याला मानवणार नाही, म्हणून त्यांनी स्वतः 1923 साली हिंदू महासभेचा सुरुवात केली. पहिली सभा झाली. डॉक्टर हेडगेवार त्याचे अध्यक्ष होते. हा टाउन हॉल जो आहे मित्रांनो, नवीन लोकांना माहिती नाही, हा टाउन हॉल हा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. या टाउन हॉललाच ती सभा झाली आणि या टाउन हॉलला तिथे ते रणशिंग फुंकलं आणि सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत डॉक्टर मुंजे बोलायचे. ते म्हणायचे की इंग्लंड हा इंग्रजांचा, अफगाणिस्तान हा अफगाणाचा, फ्रान्स हा फ्रेंचांचा, जर्मनी हा जर्मनांचा, तसाच हिंदुस्थान हा हिंदूंचा.
पुढे एका ठिकाणी इथपर्यंत त्यांनी म्हटलेलं आहे की हिंदुस्थानातले मुसलमान हे सगळे हिंदूच आहेत, मुसलमान जरी असले तरी, असं देखील जाहीर वक्तव्य डॉक्टरांनी करायला मागे पुढे पाहिलं नाही. आणि अस्पृश्यता हा शाप आहे हे त्यांना, म्हणून त्यांचे सर्वच नेत्यांशी जिथे जिथे म्हणून खास करून संस्थानिकांशी ते एक असं बेजोड व्यक्तिमत्व होतं. दोन नेते असे आहेत या देशामध्ये की ज्यांच्यासारखा प्रवास कोणीच नाही केला. त्याच्यामध्ये एक महात्मा गांधी, दुसरे डॉक्टर मुंजे. यांचा इतका प्रवास कोणीच केला नाही. म्हणजे अनेक रेल्वे स्टेशनवरचे अधिकारी आणि कर्मचारी यांना ओळखायचे. हे गेले की यांचे सामान धरायचे. डॉक्टर साहेब आले म्हणजे लोकाभिमुखता किती असावी एखाद्या माणसाची. आता वाराडाचाही नेता असला त्याला लोकनेता म्हणतात. इतकं म्हणजे कोशाला काय म्हणायचं, कोणाचे होर्डिंग पाहायचे, कोणाला काय उपाधी द्यायची काही समजेल असं झालेलं आहे. पूर्ण दिल्लीमेड कार्यक्रम चालू झालेला आहे. काही लक्षात येत नाही माणसाला, भ्रमिष्ठासारखं होतं. आणि त्याच्यामुळे हे ओरिजिनल धारेचे थोडेसे होत आपण काही जर अंश पाहिले लक्षात आले मग आपल्या लक्षात येतं की मेड इज मेड, बॉर्न इज बॉर्न. हे तयार केलेले आहे, हे आशीर्वादाने आलेले आहे, हे आतून आलेले आहेत, यांना सामावून घेतलेलं आहे. अरे कॅटेगरी तर करता आल्या पाहिजे. तो डोळसपणा तर पाहिजे आपल्या लोकांमध्ये, जनतेमध्ये. ते डोळसपणा जनतेमध्ये येण्याचं कार्य दीपस्तंभासारखं या लोकांनी केलं. आणि डॉक्टरांनी त्यांचा मूळ बाणा जो होता तो शेवटपर्यंत जपला. मित्रांनो, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे अखंड सावधान असावे तसे होते ते आपल्या उशाखाली पिस्तूल घेऊन झोपत होते. डॉक्टर म्हणजे आपल्या उशाखाली बिलकुल पिस्तूल घेऊन होते. अप्पाजी जोशींचा किस्सा त्या बाबतीत फार बोलका आहे. आणि त्यांना मारण्याचाही प्रयत्न झाला, हमला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लक्षात आल्यानंतर ते सुटले. आणि अतिशय निर्भीड व्यक्तिमत्वाचे धनी असलेले डॉक्टर. पुष्कळ लोकांना हे नाही माहिती हो की डॉक्टर होते म्हणजे कशाचे डॉक्टर होते. डॉक्टर म्हणजे फार कमी लोकांना माहिती आहे, नवीन जनरेशनला माहिती नाही. डॉक्टर म्हणजे हे ही वॉज एक्सलंट अँड अल्टिमेट आय स्पेशालिस्ट. त्यांना डोळ्याची जी पारख होती त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से सांगितले जातात. म्हणजे हा किस्सा मी सांगतोय तुम्हाला थोडक्यात, हा यासाठी सांगतो की एखाद्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करायचा म्हणजे कसं, त्याचं उदाहरण आहे. ते जेव्हा डॉक्टरी पास झाले तेव्हा शिवराम पंत त्यांचे वडील त्यांना म्हणाले की माझा एक मित्र आहे, त्याचे डोळे खराब झालेले आहे, त्याचं ऑपरेशन सांगितलंय डॉक्टरने, तू ऑपरेशन करून दे. हे गेले बिलासपूरला ऑपरेशन करायसाठी. त्याच्या लक्षात आलं की आपल्याला ऑपरेशन नाही करता येत. आपण ऑपरेशन, कारण ज्या हॉस्पिटलमध्ये ते शिकले तिथे आपल्या लोकांना ऑपरेशन करून शिकवण्याची व्यवस्था नव्हती. बस त्यांनी सांगितलं की मी आता ऑपरेशन करत नाही, मी यांचं ऑपरेशन करून दिली येऊन, नंतर मला आता रजा द्या, आता सध्या काही करत नाही यांचं ऑपरेशन. वडिलांना सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी हे जे खाटकाच्या तिथे जे मुंडके ठेवले असतात बकऱ्याचे, ते बकऱ्याचे मुंडके पुष्कळ लोकांनी पाहिलाय, त्यांना हातात घेऊन यायचे. सकाळी जाऊन त्यांनी बकरा कापला, बाकीचं मांस विकलं की ते धड गेलं की ते मुंडकं घेऊन यायचे. आणि त्या बकऱ्यांच्या डोळ्यावरून त्यांनी त्याचा अभ्यास केला. तो अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर ते इतके निष्णात झाले की नेत्र चिकित्सा हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आजही तुम्हाला सांगतो मित्रांनो, कोणताही आयचा सर्जन असेल आणि त्यांनी त्यांचा संस्कृत पेपर लिहिला, एक थेरम मांडला, तो अप्रूव्ह झाला. आजही त्याला म्हणजे ॲप्थॉल्मॉलॉजी हा जो काही विषय आहे त्यामध्ये जो थेरम मांडला जातो तो डॉक्टर मुंजेचा थेरम अग्रक्रमाने मांडला जातो. एक चंदीगडचा एक ख्रिश्चन मनुष्य होता, त्यांनी मांडला होता. त्यांनी तो आपल्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला, डॉक्टरांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. हा सगळा प्रकार झाला. ब्रिटिश अधिकारी त्यांना यांची दहशत होती, रागही पुष्कळ करायचे, विरोधक खूप होते डॉक्टर मुंजेंना.
एका ब्रिटिशाला असं एक दिवस वाटलं, एक ब्रिटिश अधिकाऱ्याला, की आपण यांची परीक्षा घ्यावी. हे तर कधी दवाखाना चालवत नाही, हे आय स्पेशालिस्ट आहे. तो म्हणे की माझा डोळा पहा म्हणे, मला जरा प्रॉब्लेम आहे डोळ्यामध्ये, काय ट्रीटमेंट, याची परीक्षा घेतली त्यांनी. डॉक्टरांनी त्याचा डोळा तपासला आणि त्याला एक मेडिसिन लिहून दिलं. त्याला वाटलं की थट्टा मस्करी, हे काय मेडिसिन. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने मग चौकशी केली. त्याला लक्षात आलं की हे मेडिसिन भारतात उपलब्ध नाही आहे, हे लेटेस्ट आलेलं मेडिसिन आहे, हे तिथेच मिळेल लंडनला. तो चाट पडला की हे कसं शक्य आहे, हे तर दिवस रात्र घराच्या बाहेर आणि हे करत असतं, एवढा अभ्यास केव्हा करत असतील. म्हणून म्हणतो मित्रांनो, सामान्य माणसं जे असतात ते घोकमपट्ट्या करून पास होतात. सामान्य माणसं असतात त्याच्यातही ते जास्त पर्सेंटेज मिळाले किंवा थोडं यश मिळालं म्हणजे स्वतःला असामान्य मानव आणि आपला अहंगंड जपतात. जी माणसं खरोखर मोठी असतात त्या लोकांना हा स्पर्श होत नाही. डॉक्टरांच्या अनेक पैलू असे आहेत की ते आपल्याला माहिती नाही. त्यांना गायन क्षेत्रातलं नॉलेज होतं. यावेळेला ते कुठे प्रवासाला प्रचाराला जायचे, ज्या ठिकाणी ते थांबायचे त्या ठिकाणी कोणी त्या पंढरपूरला गेले होते परमानंदजींसोबत, हे हिंदू महासभेचे नंतर अध्यक्ष राहिले. तिथे गेले तर त्यावेळेला जगन्नाथ बुवांनी तर तुम्ही कानडा म्हणा, हे आज मला कानडा ऐकायचा आहे तुमच्याकडून, आणि कानडा ऐकला म्हणू शकतो. आश्चर्य वाटेल सांगून, एक माणूस इतक्या गोष्टी कशा करू शकतो हो. नवीन विद्यार्थ्यांनी आपल्या जनरेशनच्या लोकांनी समजून घेण्याची गरज आहे. ते स्वतः टायपिंग करत होते, डॉक्टरांना शॉर्ट हँड देखील येत होता. आता काय सांगायचं. ते म्हणायचे की मला इतकं काम करावं लागतं की मी माणसाची वाट पाहायला थांबू नाही शकत. आणि जे पत्र पाठवायचे त्याचं शॉर्ट हँड आपल्याजवळ ठेवायचे. ते पुष्कळशे डॉक्युमेंटचं शॉर्ट हँडमध्ये करून ते आपल्याजवळ ठेवत होते. ते म्हणजे बुद्धी काम करत नाही. अत्यंत आश्चर्य वाटणारं एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व होतं. अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व होतं की त्यांचा जो होरा, त्यांचा जो टाइम, त्यांचा जो जे लोकमानस जे पाहिलं. आणि 1920 नंतरच्या कालखंडामध्ये जी भरारी त्यांनी मृत्यूशय्येवर पडतपर्यंत शेवटल्या दिवशीपर्यंत जी दाखवलेली आहे मित्रांनो, लोकनायक बापूजी हणे असं लिहितात की 1920 नंतर मोपल्यांच्या बंडानंतर त्यांनी जी उडी घेतली आणि जो आपल्या सर्वस्वाचा त्याग केला हिंदू धर्मासाठी आणि या देशासाठी डॉक्टर मुंजेंनी, महाराणा प्रतापाच्या पराक्रमाशिवाय त्याला दुसरी कुठलीही उपमा देता येणार नाही, असं लोकनायक बापूजी यांनी म्हटलं. इतकी उत्तुंग व्यक्तिमत्व, इतकी उत्तुंग भव्य दिव्य व्यक्तिमत्व या नगरीत होऊन गेली. दुर्दैव आहे, नागपूर विदर्भातनी बाहेरची माणसं मोठी केली. नागपूर विदर्भातनी कधी आपल्या माणसांचा ठेवा जोपासला नाही. ही खंत आहे, ही बोचरी खंत आहे आणि ही समजून घ्यायला पाहिजे सगळ्या लोकांनी. या आपल्याकडल्या लोकांना, नागपूर विदर्भाच्या मातीने इथल्या लोकांना मोठं करा. आपल्या लोकांचं काही, लोकांना मोठं करा पण आपल्या मातीचं काही तर ठेवा. आणि त्यांचं जेवढ्या प्रमाणामध्ये इथल्या लोकांना, डॉक्टर मुंजे असो की डॉक्टर हेडगेवार असो, या नगरीतल्या या भागात राहणाऱ्या या सामान्यातल्या सामान्य नागरिकाला देखील जितका अभिमान पाहिजे किंवा माहिती देखील नाही, ही परिस्थिती आहे. आणि हे आव्हान आहे तुमच्या माझ्यासमोर, हे आव्हान आहे. म्हणून ती जी समिती स्थापन झाली असेल तिचं काम अर्धवट राहिल्यानंतर आणीबाणी लागली. पण त्या समितीचं कार्य जर काही करायचं असेल, या नवीन लोकांनी हातात घेतला, राजाभाऊंनी ते लेखन प्रपंच हातात घेतलेला आहे. त्यावेळेला असं ठरलं होतं की त्यांच्या नावाने एप्थॉल्मॉलॉजी या विषयामध्ये ज्याला प्रावीण्य मिळेल, राज्यशास्त्र या विषयात ज्याला प्रावीण्य मिळेल विद्यापीठातून, त्याला पुरस्कार द्यावा. किती काम हो. अनाथालय, लहान मुलं निरश्रित अनाथ असतात, ते बाटवले जाऊ शकतात सेवा प्रकल्पांच्या नावाखाली. म्हणून हे श्रद्धानंद अनाथालय डॉक्टर मुंजेंनी स्थापन केलं. काकासाहेब चोळकरांना हे लकडगंज मधलं जे अनाथालय त्याची प्रेरणा डॉक्टरांनी दिलेली आहे. म्हणजे किती कीर्तन, प्रवचन, कीर्तन हा जो हे आहे, त्यांचं म्हणणं आहे की अतिशय कमी खर्चाची आणि अतिशय आमची संत परंपरा, याच्या भरोशावर आमचा समाज जगला. याच्यासाठी काय करता येईल याचा विचार करा.
इतका म्हणजे प्रत्येक क्षेत्राचा बारकाईने विचार, माणसं आणणं, त्यांचा उदरनिर्वाहाची व्यवस्था करून देणं, त्याला इंडिपेंडंट उभं करणं आणि त्याला आपल्यासोबत राष्ट्रकार्यामध्ये, धर्माच्या कार्यामध्ये ओढणं, अशा प्रकारचं आयुष्यभर कार्य एक व्रत म्हणून डॉक्टरांनी केलं. मी प्रारंभी जसं म्हणालो की डॉक्टरांना पाहिलेले, त्यांचे वाचलेले, अनुभवी सगळे लोक आहेत. पण आता बोलावलं आहे तर काहीतरी बोललं पाहिजे आणि आपल्याला जे काही कळत आहे ते सांगितलं पाहिजे. हा माझा सन्मान समजतो मी. आयुष्यात मी अनेक भाषणं केली, विद्यार्थी दशेत पुरस्कार मिळवले, तो प्रश्न. पण याच ठिकाणी ज्या डॉक्टरांच्या पुनिस्पर्शाने पावन झालेल्या जागेमध्ये डॉक्टरांबद्दल मला बोलायला मिळालं. कुठेतरी जे लहानपणापासून वडिलांनी दिलं मला, माझ्यासाठी केवळ एक भाषण किंवा केवळ हा एक विषय नाही आहे, त्या विचारधारेशी कुठेतरी आपण निगडीत आहोत की जे आयुष्यभर आपल्याला साथ घालणार आहे ती विचारधारा. त्यामुळे मला आमच्या वडिलांची आठवण आली आज सकाळी. म्हटलं आप्पा असते त्यांना आनंद झाला असता. भाषणं खूप केली, तू मुंजेंवर बोलतो आहे. आठवण येते माणसाला. त्यांनी आम्हाला लहानपणापासून ऐकवलं, ते स्वतःला त्यांचे शिष्य मानत असत. मी प्रारंभी असं म्हणालो की डॉक्टरांमध्ये काय नव्हतं, सगळं काही त्यांच्यामध्ये होतं. एक परिपूर्ण व्यक्तिमत्व ते होते. इथे राणी एलिझाबेथनी बोलावणं पाठवलं. त्यांना काय लक्षात आलं की एक असा हिरा आहे, अजरामर किस्से आहेत. हिंदू महासभा काढली, हिंदू महासभेत किती मोठी मोठी माणसं, किती मोठी मोठी नेते पुढे आली. प्रत्येक माणसाचं वय असते, प्रत्येक पक्षाचं वय असतं, संघटनेचं वय असतं, वय कोणालाच चुकलं नाही. पण जी एक दृष्टिकोन होता तो सर्वंकष दृष्टिकोन ज्याला म्हणता येईल, सर्वंकष दृष्टिकोन, निकोप दृष्टिकोन, राष्ट्रीय दृष्टिकोन आणि प्रचंड दुर्दम्य असा आशावाद, निर्भीड बाणा, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व डॉक्टरांचं होतं. वयाच्या 75व्या आणि 76व्या वर्षी देखील जो माणूस घोड्यावर बसून रपेट करतो, अरे एकदा पडले, बरगड्या तुटल्या, डॉक्टरने सांगितलं की आराम करा, ते म्हणे नाही, घोड्यावर बसणं हा माझा श्वास आहे, शेवटपर्यंत मी करीलच. शेवटपर्यंत घोड्याची रपेट त्यांनी केली. इथे या ठिकाणी, या जागेवर 3 मार्चला रात्री झोपायसाठी येत असताना छोटंसं निमित्त झालं की हे सतरंजी जी असते त्या सतरंजीच्या दशात पाय अडकला आणि पडले. एवढं लहानसं निमित्त झालं, त्यांचा जीव गेला 3 तारखेला, 3 मार्चच्या रात्री. म्हणून आजची 4 मार्च ही त्यांची पुण्यतिथी. माणसं राहतात, माणसं जगतात, माणसं मोठी होतात. इतकी मोठी माणसं, हिमालय एवढी मोठी माणसं आहेत. हिमालयानी जसं तिकडल्या भागाने रक्षण केलं आपण सांगतो, तशी हिमालय सारखी माणसं जर समाजात झाली नसती तर समाजाला इतके वर्षपर्यंत मार्गदर्शन मिळेल याची सुतराम शक्यता नव्हती. त्याच्या भरोशावर आहे आणि त्यांना दिसत येणारा काळ फार वाईट आहे. पण किती किती लोकांवर किती प्रेम, किंवा लोकांमधलं जे विश्वासाचं स्थान आहे, म्हणजे तो एक सकाळी जशी बातमी की डॉक्टर गेले ही बातमी जशी कळते, तसा तो एक पंजाबराव न्हावी नावाचा मनुष्य यांच्याकडे येतो आणि सांगतो, ढसढसा रडून सांगतो, डॉक्टर गेले, आता या देशाचं काय होणार. तो म्हणतो डॉक्टर गेले, आता या देशाचं काय होणार. देशात लोक नाहीत, नेते नाहीत, त्याचा विश्वास फक्त डॉक्टरांवर आहे. हे आहे म्हणजे या देशाला धोका नाही आहे. हा देश चालू आहे, बरोबर चालू आहे, आपला धर्म सुरक्षित आहे. एक अशिक्षित न्हावी सकाळी त्याला कळल्यानंतर तो रडत धरून निघतो, हंबाराडा फोडतो आणि हे सांगतो. हे लोकांमधलं स्थान, ही लोकांची भावना आहे. तिथून होते परीक्षा, शीतावरून भाताची परीक्षा होते. हेच या देशातल्या बहुतांश सो कॉल्ड हिंदू नेत्यांना समजलं नाही. हिंदू आहेत पण त्या हिंदुत्वाबद्दल बोलत नाहीत. सगळी उतरंड खालती चालली आहे आणि धर्मापेक्षा जात मोठी झाली. आणि हे जातीचं हे प्रश्न कोणीच काय, म्हणजे मला तर काही कळत नाही. आपली बुद्धी थिटी पडते, आपला अभ्यास कमी आहे, आपण लहान माणसं आहोत. हे काय म्हणजे कुठे चाललो, याला कोणीच रोखू शकत नाही. आपल्या धर्माबद्दल कोणी म्हणून घ्यायलाच तयार नाही. चांगल्या लोकांनी कायम घरी बसावं.
अजून अजून आपण खाली चाललो. या देशामध्ये त्या जातीयवादामुळे या देशातला म्हणजे पुन्हा आया बहिणी घरातून येण्याची मोगलाई आणायची आहे का, आणि तिकडे आपण वाटचाल करतो. आणि तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष एक दिवस येतो आणि सांगतो भारत महासत्ता बनणार. पहिले 2020 म्हणत होता, 2022 चालला, 2-3 वर्ष समोर. गाजरं दाखवता, मूर्ख समजता, आणि आपण त्याच्यातच खुश, महासत्ता होणार आहे. पोखरला गेलेला आहे सगळं, पोखरला गेलेला आहे. सध्याचा जो पॅटर्न आहे, सध्याचा जो पॅटर्न आलेला आहे सगळ्यांचा, डॉक्टर, वकील आणि शिक्षक यांनी समाजाचं त्यावेळेला नेतृत्व केलं. आज त्यांच्याजवळ वेळ नाही आहे. आपले पोटं, आपले कुटुंब, आपले पोरं, आपल्या पोरी गोष्टी खूप सांगतात. काय अर्थ आहे? आम्ही आमच्यापासून दोषी आहोत, प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे. जे 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहे ते जे पालक आहे, म्हणजे असं वाटते का हेच बसले आहे बेटे परीक्षेला, पार शालेय होऊन गेले. ही परिस्थिती आहे समाजाची. आणि समाज एकसंध नाही राहिला. लोकांना चर्चा नाही, खूपशी असं वेळ नाही आहे, तब्येत ठीक नाही आहे, काही कारण असेल तर, पण स्वाभाविक जो पिंड पाहिजे, माणूस घाणेपणा वाढून राहिलेला. हे संकट आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात आपला समाज कसा होता तेच फळ, डाळिंबासारखा, एक दाणा दुसऱ्याला, एक दाणा निघत नाही, त्यात डाळिंबातला एक दाणा काढतो म्हटलं निघू नाही शकत. काही दाण्यांची एक मोठ, त्याच्यावर एक पदर, तो पूर्ण निघेल. सामाजिक रचना अशा प्रकारची होती. आता सगळं विलग. आणि काय सगळं म्हणजे काय लिव्ह इन रिलेशनशिप, काय नवीन तो हिंदूंच्या याचा तो कायदा, काय हे सगळीकडे असा विसंवाद. संस्था आहेत असं वाटते, संस्था कोणती संस्था, कोणी जा. एक माजी मुख्याध्यापक, संस्थापक, त्याच्या नातवाला डोनेशन शिवाय त्याच शाळेत ऍडमिशन नाही मिळाली. चांगले विचाराची संस्था. कशालाच काही राहिलं नाहीये, कोणी कोणाला काही म्हणू नये. राजकीय पक्षांचे हाल आपण पाहतो आहोत. व्यापारीकरण झालेलं आहे. बोलणारे राहिले नाही आहे, बोलत नाहीत, बोलू शकत नाहीत. मानसिक गुलामगिरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. टिळकांचं उदाहरण दिलं बघा, टिळकांचं उदाहरण सांगितलं. मी ज्या वेळेला मला ते कळलं, मी वाचलं, त्यावेळेला मी स्तंभित झालो. ती मोठी माणसं मोठीच असतात, ती साधी असतात. त्यांच्या जितक्या ते दुरून लहान दिसत असतात, पण मोठ्या माणसांचं वैशिष्ट्य असतं की जेवढ्या जवळ जाल तेवढे त्यांची भव्यता, त्यांचा मोठेपणा लक्षात येत जातो. जी माणसं केवळ दुरून मोठी वाटतात, त्यांच्या जितक्या जवळ जाल लक्षात असं येतं की जी खरी मोठी नसतात, जी मीडिया छाप असतात, जी जाणून बुजून वर बसवून मोठी केलेली असतात, ती जवळ गेल्यानंतर लक्षात येतं की यांचे पाय मातीचे आहेत, लक्षात येतं. तर हा जो फरक आहे, हा जो फरक आहे. आणि म्हणून मित्रांनो, शेवटी असं म्हटलं जातं ना की ज्या वेळेला खुज्या माणसांच्या सावल्या लांब दिसायला लागतात, त्यावेळेला सूर्यास्त जवळ आला आहे असं समजायला हरकत नसते. म्हणून सर्वच विचारधारांनी, सर्वच संघटनांनी, सर्वच राजकीय पक्षांनी ही गोष्ट, आपण एक कार्यकर्ते म्हणून, आपण कार्यकर्ते कोणाचे, हिंदुत्ववादी विचारसरणीचे. डॉक्टर मुंजेंच्या कार्यक्रमात बसलो, त्यांच्यावर बोलतोय, त्यांच्याबद्दल ऐकतो, म्हणजे त्यांच्या विचारसरणीचे आपण समर्थक जर आहे. आपण प्रांजळपणे, स्पष्टपणे, परखडपणे तितक्याच ही गोष्ट मांडायला पाहिजे, या विचाराचं मी आहे. ज्या वेळेला जिथे मानसिक गुलामगिरी सोडून स्पष्टपणे काही गोष्टी मांडायला पाहिजे, कारण ती खरी समाजसेवा आहे आजच्या काळामध्ये. खोटा असेल तर त्याला खोटा आहे बा, किंवा मी समजू नाही, तुम्हाला मूर्ख नको समजू. ॲटलिस्ट तू मोठा आहे, तू कर, पण मी मूर्ख आहे म्हणून समजू, मी ऐकतो तुझं, एवढं जाणीव तरी कमीत कमी करून देण्याइतपत आपली क्षमता सिद्ध करण्याची वेळा या निमित्ताने आलेली आहे. आणि हे विचार समाजातल्या सगळ्या घटकांनी, सगळ्या वर्गातल्या लोकांनी, आया बहिणींनी, आमच्या भावांनी, सगळ्यांनी ही समजून जरी घेतलं, हे जे झालेलं आहे ना सध्या सामाजिक सगळीकडे जे झालेलं आहे की तो जो जाने भी दो यारो नावाचा हिंदी पिक्चर फिल्म जी झालेली आहे समाजाची, एकदम चालतेच आहे, होतेच आहे, चालतेच आहे, काय बोलायचं.
कोण कोणाला म्हणणार होतेच आहे. हे जे चाललं आहे ना, याच विचारावर, याच मनोवृत्तीवर प्रहार केला या लोकांनी, आणि म्हणून ते धर्मवीर झाले. ज्यावेळेला हिंदुत्वाची व्याख्या कोणी करायची, काय व्याख्या करायची स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये हा विचार आला, त्यावेळेला शंकराचार्यांनी सांगितलं हिंदुत्वाची व्याख्या धर्मवीर डॉक्टर मुंजे जी करतील ती हिंदुत्वाची व्याख्या या देशाने मान्य करायला पाहिजे, इतकं त्यांचा अधिकार. अशा व्यक्तिमत्वाच्या जागेच्या छायेमध्ये या ठिकाणी आपण बसलो आहोत. मी असं मानत नाही की कोणत्या सोसायटीच्या मालकीच्या जागेत आपण बसलोय, असं मी मानत नाही. मी डॉक्टर मुंजेंच्या मूलभूत जागेमध्ये, जिथे आत्मिक त्यांचा निवास आहे, त्या जागेवर मी बोलतो आहे. आणि ही विचाराची दिशा आपण अंगी जर बांधली, थोडे परखड झालो, चांगल्याला चांगलं म्हणायला आणि वाईटाला वाईट म्हणायला काय हरकत आहे स्पष्टपणे. हे मानसिक गुलामगिरीचे जोखंड आपल्यावरच जे आपल्याच लोकांनी पोचलेले आहेत ते झुगारून देण्याची वेळ आलेली आहे. त्या राखेला फुंकर घालण्याचं सामर्थ्य तरी, ते फुंकर घालण्याचं सामर्थ्य तरी तुमच्या माझ्यामध्ये येवो अशी प्रार्थना करतो. मला असं वाटतं की डॉक्टरांची आज या निमित्ताने या ठिकाणी आपण मला बोलावलं, त्या वेळपर्यंत तुम्ही ऐकत बसले, हा तुमचा मोठेपणा आहे, तुमचं डॉक्टरांवरचं प्रेम आहे, आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलावलं, मला हा सन्मान दिला, आणि मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं की इतके वर्षापर्यंत जे आपण ऐकत होतो, की जे आपल्या मनात रुंजी घालत होतं, अनेक गोष्टी अजून आता मी वेळेच्या अभावी जेवढं शक्य आहे तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांबद्दल बोलत असता चुकून काही जर माझ्या बोलण्यात आलं असेल तर आपण सगळी मोठी माणसं, मी सांगितलंच आहे, सगळी अनुभवानी कार्याने मोठी माणसं आहे. तर माझा भाव समजून घ्यावा, वाच्यार्थ समजून घ्यावा, शब्दार्थावर जाऊ नये, एवढा मोठेपणा दाखवावा. आणि माझी ही जी काही शब्द सुमनांजली मी डॉक्टरांच्या चरणी अर्पण केली, तिला मी या ठिकाणी थांबवतो. आपण इतक्या वेळपर्यंत ऐकून घेतलं, मी आपल्या सगळ्यांचे विनम्र ऋणी आहे. धन्यवाद. मान्य मदनजी, आपण आपल्या अत्यंत अभ्यासू आणि ओजस्वी वाणीने, त्याचप्रमाणे अत्यंत पोटतिडकीने डॉक्टर मुंजेंच्या जीवन परिचयाचे दर्शन आम्हाला घडवलं. त्याबद्दल उपस्थितांच्या वतीने मी, त्याचप्रमाणे गजानन सहकारी संस्थेचा संचालक म्हणून आपला आभारी आहे.